असं असं तिकडं बर्फ स्लायडिंग होऊन त्यांचं बर्फाखाली सापडले. तिकडून आल्यानंतर काय पूर्ण भरपूर तयारी केलेली गावाने वगैरे. कराड पासून त्यांची ते मिरवणूक वगैरे काढलेली होती. त्यांचं एकच वाक्य होतं की तिला डॉक्टर बनवायचे. भविष्यातल्या येणाऱ्या परिवाराला काय सांगणार? आर्मीवाल्याला मुली दिल्या पाहिजेत का? दिल्या पाहिजे. तर स्वागत आहे सर्वांच्या वतीनं. कशा आहात? छान. तुमचं एकदा नाव आणि गाव थोडंसं आम्हाला सांगा. मी वीरपत्नी पूजा शंकर उखलीकर, राहणार वसंतगड, तालुका कराड, जिल्हा सातारा. बर, अगदीच. पहिला प्रश्न हा विचारायचा आहे मला की जेव्हा लग्न हे तुमचं जमत होतं वगैरे तेव्हा हे कशा प्रकारे जमलं? आणि दुसरी गोष्ट की आर्मीवाला आपला जीवनसाथी असावं हे तुमच्या मनात होतं की घरच्यांनी आणलं होतं स्थळ? स्थळ आलेलं होतं, असं मनात वगैरे काही नव्हतं. पहिलं स्थळ होतं आणि तेच जमलं. अच्छा, म्हणजे पहिलं स्थळ होतं आणि ते जमलं. बर, मग याच्यामध्ये आता काय असतं की नॉर्मली आपण किती जरी नाही म्हणलो तरी काही लोक असतात की बाबा समजा आर्मीवाला कशाला वगैरे असं, तसं काही विरोध झाला का लग्नाच्या वेळेस? भावकीत होता. भावकीतले लोक म्हणायचे. बर, साधारणपणे लग्न झाल्यानंतर किती वर्ष सोबत राहिलात तुम्ही दोघं? आमचा साखरपुडा झालेला 2013ला 12ला आणि लग्न झालं 2013ला. अच्छा. नंतर लग्नानंतर आम्ही जानेवारीमध्ये लग्न झालं आणि मे मध्ये मी गेलेली मेरठला, दिल्ली. म्हणजे तिकडे पोस्टिंग होती त्यांची? हो. असं कुठे कुठे राहण्यात आलं बरं सगळ्या त्यांच्या प्रवासात? दिल्ली, मेरठ, नागालँड, रांची, ग्वाल्हेर आणि मथुरा. बर, आता एवढे वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत राहिले, साधारण किती वर्ष म्हणाले तुमचा काळ होता सोबत? 10 वर्षाचा. तर त्या 10 वर्षामध्ये एवढ्या ठिकाणी झालं. जास्त चांगल्या आठवणी कुठल्या ठिकाणच्या आहेत तुमच्या? ग्वाल्हेर. ग्वाल्हेरला? ग्वाल्हेर आणि नागालँड. किती वर्ष होतात तिथे? नागालँडला 6 महिनेच होते. तेव्हा ही झाली. बर, मग आता तिकडून जेव्हा गावाकडे इथं तुम्ही असायच्या, इकडे तर तुम्ही राहिलाच असाल, तेव्हा सरांचं कधी येणं जाणं, किती दिवसाला येणं व्हायचं वगैरे? 6 महिने, कधी कधी 8 महिने. अच्छा. मला आता थोडंसं माफी मागून त्या दिवसाबद्दल विचारायचंय की ज्या दिवशी ही घटना घडली, काय कशा प्रकारे तो कॉल आला, काय झालं नेमकं? मथुरेला होतो आम्ही, सोबतच होतो. मथुरेला असताना त्यांना ट्रेनिंगसाठी 10 दिवसासाठी लेह लडाखला पाठवलेलं. ट्रेनिंग 10 दिवसाचं 3 महिने झाले तिकडेच होते ते, आणि आम्ही 3 महिने मथुरेत होतो दोघीच स्कूलसाठी. मग गणपती होते, मग गणपतीसाठी ते तिकडून फोन करून बोलले की जावा आता तुम्ही गणपतीला घरी, इथं बसून काय करणार आहे. मग मी हिला घेऊन आले एकटीच येताना मथुरेवरून. आले 10 दिवस राहिले, 10 दिवसात पण ते काही आलेच नाहीत. तेव्हा तर कॉल पण नव्हता. लेह लडाखला गेल्यानंतर आमचा कॉल वगैरे काहीच नव्हतं. 3 महिने झाल्यानंतर गणपतीला आम्ही इकडे आलो आणि गणपती पण झाले. मग पुन्हा फोन आला एक दिवस की आता गणपती पण झाले तर मी इकडे येत नाही, मी मथुरेला, तिकडं लेहवरून मथुरेलाच येतो आणि मग आपण तू हिला घेऊन तिकडे ये मथुरेला. मग 7 तारीख होती ऑक्टोबर 2023. 7 तारखेला त्यांचा 2 मिनिटासाठी फोन आलेला की 2 तासात मी खाली होते लेहमध्ये बर्फातून, आणि मग 2 दिवसांनी तिकडं मथुरेला येणार म्हणून. मग आम्ही इकडून जायच्या तयारीतच होतो, रिझर्वेशन वगैरे. तर रिझर्वेशन मंगळवारचं होतं आणि बुधवारी आम्हाला समजलं इथं घरी गावात की असं असं तिकडं बर्फ स्लायडिंग होऊन त्यांचं बर्फाखाली सापडले. पण असं गावात कळालं की आधी त्यांनी तिकडून कॉल आला का कसं? आर्मीची लोक वगैरे आलेली आणि त्यांनी डायरेक्ट ग्रामपंचायत मध्ये जाऊन सांगितलेली न्यूज. अच्छा, पुढे कशा प्रकारे त्यांना? नंतर घरी समजलं आणि मी माहेरी होती तेव्हा. अच्छा, मी नव्हते इथं. तिकडं इथली लोक न्यायला आली तरी पण मला म्हणजे समजतच नव्हतं की काय झालंय किंवा काय. तोपर्यंत मला माहितच नाही. नाही त्यांनी काय सांगितलेलं की सासूबाई पडल्या आणि हॉस्पिटलमध्ये ठेवलं त्यांना आणि चल म्हणून. तरी पण कॉल लागत नव्हता, कोण रिसिव्ह करत नव्हतं युनिटचं, त्यामुळे थोडं मला वाटत होतं काहीतरी झालं असणार आहे. मग तिकडून आणल्यानंतर
तिथे सगळे माहितीच अच्छा. पडलं. तो किती दिवसाचा काळ होता साधारण सगळा? कोणता? म्हणजे की त्यांना ते झाल्यापासून इकडे येईपर्यंत किती वेळ लागला असेल कदाचित? आम्हाला समजून तिसऱ्या दिवशी इथं आलेलं, आम्हाला समजल्यानंतर. अच्छा. मग तिथून इथं आल्यानंतर कशा प्रकारे पुन्हा आता मी माफी मागून परत विचारतो, आपल्यासाठी तो दिवस दुःखाचा आहे, मात्र त्यांच्यासाठी एक तो महान दिवस आहेच आहे, गावकऱ्यासाठी एक समजा तो एक वेगळा दिवस आहेच आहे. कशा प्रकारे गावकऱ्यांनी त्यांना तिथून पुढे जे आहे ते सगळ्या गोष्टी केल्या, विधी वगैरे? तिकडून आल्यानंतर काय पूर्ण भरपूर तयारी केलेली गावाने वगैरे. सगळ्या गावातून त्यांना जिथं हे करायचं होतं ना, तिथपर्यंत पूर्ण कराड पासून त्यांची ते मिरवणूक वगैरे काढलेली होती. ठीक आहे, आपण थोडंसं पुढे चालूया आता. भविष्यात एक मुलगी आहे तुम्हाला, बरोबर आहे? तिचं शिक्षण आहेच आहे. अशा कुठल्या सरांनी सांगितलेल्या वीर गोष्टी तिला सांगाल तुम्ही, किंवा तुझे बाबा असे होते तसे होते सांगायचे, एक सरांच्या जीवनातला काय किस्सा सांगाल तुम्ही तिला? ती झाल्यापासून तिचं त्यांचं एकच वाक्य होतं की तिला डॉक्टर बनवायचे. सरांचं स्वप्न होतं. बरं, डॉक्टर बनवायचे. काय भविष्यात ते स्वप्न साकार होणार आहे का? त्या दिशेनेच तिला म्हणजे स्कूलमध्ये टाकले त्या. बरं. पुढला प्रश्न विचारायचा झाला तर, आज समाजामध्ये जेव्हा तुम्ही वावरता, हे करता, तेव्हा कुठल्या अशा गोष्टीवरून त्यांची आठवण जाणवते किंवा असं? प्रत्येक ठिकाणी. पण काय समाज कशा पद्धतीने आता नॉर्मली, मी परत आणखी थोडंसं माफी मागूनच विचारतो की आपण काय कुठल्या कार्यक्रमाला गेलो वगैरे तर मग आपल्याकडे समजा वेगळं बसवण्याची पद्धत किंवा वेगळं बसवलं वगैरे, तसं काही नाही करावं लागलं? नाही, मला सगळे समाजामध्ये सगळे मानाने बोलवतात. असं कधी आतापर्यंत तर नाही जाणवलं असं काही. बरं. पण काय सांगाल की आता त्यांच्या पश्चात सासरला राहता की माहेरला राहता तुम्ही? सासरी. त्यांची कशी सांभाळण्याची पद्धती, कसं सांभाळतात वगैरे तुम्हाला? नाही, मला घरात असं जाणवतच नाही की असं काहीतरी झालंय. म्हणजे असं आमच्या घरात वातावरणच नाही की आहेत ते तिकडे ड्युटीवरती, त्या आहेनच आम्ही हे करतोय. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? MA कम्प्लीट. बरं. त्याच्यानंतर जॉबचा वगैरे विचार का नाही केला मग? MA झाल्यानंतर सोबतच राहिली ना मी तिकडं, त्यामुळे जॉब कधी नाहीच. पण सर कधी म्हणायचे नाही का किंवा जॉब कर तू वगैरे? त्यांचं असं होतं की शिकल्यास ना मग ते मुलांना उपयोगी पडेल, असं काही नाही की जॉबच केला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की भविष्यात आणखी मुली आहेत किंवा आणखी त्या मुलींच्या घरच्या आहे की त्यांना आर्मी ऑफिसरमध्ये एखाद्या आर्मीवाल्याला मुलगी द्यायची आहे किंवा एखाद्या मुलीला आर्मीवालाच आपला जीवनसाथी पाहिजे आहे, पण ह्या जी गोष्टी आहेत तर भविष्यातल्या येणाऱ्या परिवाराला काय सांगा, आर्मीवाल्याला मुली दिल्या पाहिजेत का? दिल्या पाहिजे. पण आता पुन्हा आणखी थोडंसं विचारतो, एवढी घटना होऊन सुद्धा दिल्या पाहिजेत कशामुळे? म्हणजे काय, कोणती ती एक गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं दिल्या पाहिजेत? प्रत्येकाच्या नशिबात तर नसतोच मिलिटरीवाला, पण नशिबात आल्यानंतर लाईफ खूप चांगली आहे. फक्त एक लॉंग काय म्हणायचं असं. अगदीच. पण काय सांगाल भविष्यात जर समजा तिनं कधी स्वप्न बघितलं किंवा मला आर्मीत जायचंय किंवा काय, तर काय त्या स्वप्नाबद्दल तुमची प्रतिक्रिया असेल? जाऊ दे. वा, अगदीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही मुलाखत दिली. खरं तर मुलाखत खूप छोटी झाली, पण मला वाटतं की आम्ही कीर्तनातून नुसतं सांगतो की बाबा आर्मीवाला असं असतो तसं असतो, पण तुम्ही त्यांचं जगणं पाहिलेलं आहे स्वतः आणि ते सगळे अनुभव सांगितले तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.